सीमा एका गरीब घरातील मुलगी होती. सीमाच्या वडिलांना एकूण 6 मुली होत्या. सीमा सगळ्यात मोठी मुलगी होती. घरात 18-20 दारिद्र्य होतं. वडील रिक्षा चालक होते, पण सतत दारूच्या नशेत असत. त्यांना कधी-कधी दारूची नशा एवढी चढत असे की त्यांना घरी यायचं पण भान राहत नसे. गावातच बरेचदा कुठेतरी दारू पिऊन पडत असत. मग गावातलं कोणी बघितलं की घरी येऊन सांगत असत. मग ह्या मुली जाऊन वडिलांना घरी घेऊन येत असत. सीमाचे वडील चौथी मुलगी झाल्यापासूनच जे दारू प्यायला लागले ते आजपर्यंत. सीमा मोठी मुलगी 20 वर्षाची झाली तरी त्यांनी दारू सोडली नाही. दारू पिऊन बायकोला मारणे हे घरात रोजच चालू असे. सीमाच्या आईने लोकांची धुणी-भांडी करणे, लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याची कामे करणे अशी कामं करून मुलींना वाढवलेलं असतं. मुली आई-वडिलांची भांडण बघतच मोठ्या झालेल्या असतात. आईने कष्टाने कमवून आणलेल्या पैशावर पण वडिलांचा डोळा असे. ते पैसे पण वडील कधी-कधी आईकडून हिसकावून घेत. आई रडत असे, ओरडत असे, पण दारूच्या नशेत वडिलांना स्वतःचंच भान राहत नसे. मुली मोठ्या होत असतात. त्यांनाही आई-वडिलांची रोजची भांडणं, वडिलांचे हे वागणे आवडत नसे. पण आई बिचारी साधी असली तरी तिचं एकच मत असे, मी अजून 4 घरची धुणी-भांडी करेन, पण तुम्ही मुली शिका. पण आईची कमाई बघता आईलाही 6 मुलींना शिकवणे जमत नव्हते. पण त्या माऊलीने जिद्द सोडली नाही. ती मुलींना म्हणत असे, तुम्ही शिका. शेवटच्या एका मुलीला 7 वर्ष होऊन गेली होती तरी आईला शाळेत घालायला पैशाअभावी जमत नव्हते. आई रडत असे. मुलींना आईची हतबलता कळत असे, पण मुलींचं वडिलांपुढे काहीच चालत नसे. वडील असे का वागतात हे त्यांना आईने सांगितलेलं असतं. पण मुलींचं मत असे की बाबांनी आता आहे ते स्वीकारून दारू सोडावी. पण आता बाबांना दारूची एवढी सवय झालेली असते की त्यांना दारू पिल्याशिवाय जमतच नसे. बाबा आईला मारायला लागले की मुली मध्ये पडत असत. पण बाबा त्यावेळी दारूच्या नशेत मुलीवर पण हात उचलत असत. आईने ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून एकदा आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला होता. ती गळफास लावून स्वतःला ह्या सगळ्या त्रासातून मुक्त करून घेणार होती. पण नशिबाने ती 3 नंबरची मुलगी तिची तब्येत बरी नसल्याने शाळेतून लवकर घरी आली आणि तिने हा प्रकार बघितला आणि आरडाओरड करून शेजाऱ्यांना हाक मारली आणि आई वाचली. पण त्या प्रकारानंतर मुली खूप घाबरल्या. आईला बोलल्या, आई तू असं काही केलं असतं तर आम्ही एकटे पडलो असतो. मग बाबांनी आम्हाला अजूनच त्रास दिला असता. 6ही मुली त्या दिवशी आईला बिलगून खूप रडल्या. आईला बोलल्या, आई तू आम्हाला वचन दे की तू असं काहीच पुन्हा करणार नाहीस. आई पण हमसाहमशी रडू लागली. मुलींना बोलली की लग्नाला एवढी वर्ष होऊन पण माझा त्रास संपत नाही आहे, म्हणून मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. चुकले मी. माझ्या पाठीमागे माझ्या मुलीचं काय ह्याचा विसर पडला मला या सगळ्या माझ्या त्रासात. सीमाचं कुटुंब राहत असलेलं गाव तसं छोटं असल्यामुळे गावात नोकरीच्या काही संधी नव्हत्या. शाळा पण खूप दूर होती. सीमा आईला म्हणत असे, आई मी अजून जरा मोठी झाली की कुठेतरी नोकरी करेन, म्हणजे तुलाही आधार होईल. पण गावात नोकरीची काही संधी नव्हती आणि त्यात दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्यासाठी पैसा नव्हता. आई कमवत असलेले थोडेफार जे पैसे असत ते बाकीच्या बहिणींच्या शिक्षणाच्या खर्चासाठी होत असत. घर खर्चासाठी लागत असत. त्यात वडील आईकडून दारूसाठी सतत तिचे बाजूला काढलेले पैसे हिसकावून घेत असत. घरची परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच होती. तीच गरिबी, तेच वडिलांचे रोजचं दारू पिऊन येणे. वडील रात्र दारूच्या नशेत बडबडत असत. घरातल्या या सर्व गोंधळांमुळे मुलींचा अभ्यास पण नीट होत नव्हता. मुली आई रडली की नेहमी म्हणत असत, आई तू काळजी करू नकोस, आपली परिस्थिती सुधारेल. एके दिवशी सीमाचे वडील घरी येऊन सांगतात की सीमासाठी मी एक स्थळ आणलं आहे. मुलगा वकील आहे, त्याचं घर पण स्वतःचं आहे. घरची परिस्थिती पण चांगली आहे. मुलगा श्रीमंत आहे. सीमा रडू लागते आणि बोलते, बाबा मला एवढ्यातच लग्न करायचं नाही. मला अजून शिकायचं आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे. माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. सीमाचे वडील सीमाला ओरडतात आणि बोलतात, मी सांगते ना सर्व चांगलं आहे. सीमाची आई पण बोलते, कोणी सांगितलं तुम्हाला हे स्थळ? तुमच्या कुठल्या दारुड्या मित्राने तर नाही ना सांगितलं? मुलीच्या आयुष्याची वाट लावू नका, तिला शिकू देत ना. सीमा खूप रडते आणि बोलते, बाबा असं करू नका, मी लहान आहे अजून. पण वडील बोलतात की मला काही माहीत नाही. मी सांगते ते ऐकायचं तू. बाबा बोलतात, उद्या त्या मुलाने तुला भेटायला बोलवलं आहे आपल्या इथल्या जवळच्या हॉटेलवर. तुझ्या लहान बहिणीला घेऊन जा. त्याला आधी तुझ्याशी बोलायचं आहे, मगच लग्नाचं ठरवूया, असं तो बोलतो आहे. उद्या कुठलीही नाटक न करता सरळ त्याला भेटायला जायचं. सीमा रडतच असते. वडील बाहेर निघून जातात. मग आई पण सीमाला समजावते की एकदा भेट तरी, ते एवढे बोलतात तर. सीमा रडत का होईना पण आईचं ऐकून तयार होते. सीमा दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये त्या मुलाला भेटायला जाते. त्याला बघूनच सीमा अवाक होते. सीमापेक्षा खूपच वयाने मोठा दिसत असतो. मुलगा सीमापेक्षा 10 वर्षांनी मोठा असतो. सीमा 20 वर्षाची तर तो मुलगा 30 वर्षाचा असतो. सीमा त्याला बोलते, मला लग्न नाही करायचे, मला डॉक्टर व्हायचे आहे.
मला माझ्या वडिलांनी जबरदस्ती इथे पाठवले आहे. तर तो मुलगा बोलते, अगं हो, आल्यापासून तू तेच बोलते आहेस. माझं जरा ऐकून तरी घेशील का? मग तू तुझा निर्णय घे. तू सांगू लागतो. त्याचं नाव अमर असतं. अमर सांगतो, माझे आई वडील मी 18 वर्षाचा असतानाच एका कार अपघातात वारले. तेव्हा माझी बहीण 15 वर्षाची होती आणि मी 18 वर्षाचा होतो. मी नुकतीच 12वीची परीक्षा पास झालो होतो. आमच्या घरी मी, आई वडील, आजोबा आणि माझी लहान बहीण असे चौघे होतो. आई बाबा वारल्यावर आजोबांनी अंथरूण धरलं. ते अगदी शेवटपर्यंतच. 3 वर्षांनी ते वारले. घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आली होती. पण एक चांगलं होतं की आईबाबांची सेव्हिंग्ज खूप होती. आजोबा पण गव्हर्नमेंट जॉबमधून रिटायर होते. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी पेन्शन होती आणि आईबाबा चांगले नोकरीला असल्यामुळे घरची परिस्थिती तशी चांगली होती. कालांतराने मी शिकलो, वकील झालो. छोट्या बहिणीचं एका मुलावर प्रेम होतं. नशिबाने तो मुलगा पण चांगल्या घरातला असल्यामुळे मी त्याचं स्वखुशीने लग्न लावून दिलं. हळूहळू माझंही लग्नाचं वय होत चाललं होतं. बहिणीचं लग्न झाल्यापासून मी घरात एकटाच राहत होतो. माझं वय होत आलं होतं. म्हणून मी लग्नासाठी एका विवाह मंडळात नाव नोंदवलं. 2 महिन्यांनी तिथून एक स्थळ आलं. मी मुलीचा फोटो बघितला. मला ही मुलगी आवडली आणि मी तिच्या घरच्या नंबरवर फोन केला आणि सांगितले की विवाह मंडळाच्या द्वारे मला हा नंबर मिळाला आहे आणि मला फोटो बघून मुलगी आवडली आहे. मुलीचे वडील फोनवर बोलत होते. ते बोलले, चालेल, आपण 4 दिवसांनी रविवारी बघण्याचा प्रोग्राम ठेवू. मी हो म्हटलं आणि फोन ठेवला. मी मनातून खूप खुश होतो. मी रविवारी मुलीला बघण्यासाठी गेलो. मुलगी जास्त गोरी नव्हती, सावळीच होती, पण नाकी डोळी छान होती. मला आवडली मुलगी. पण त्या दिवशी जास्त काही ती बोलली नाही. माझ्याही जास्त काही अपेक्षा नव्हत्या. 2 दिवसांनी मुलीकडचे माझं घर बघायला आले. मुलीचे 2 भाऊ आणि वडील घर बघून गेले आणि 4 दिवसांनी तिच्या वडिलांनी कळवलं की आमचा होकार आहे. मला पण खूप छान वाटलं. पुढच्या महिन्याचा त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला आणि साखरपुडा लग्नाचे 3 दिवसाआधी करायचं ठरवलं. मी आता लग्न ठरलं म्हणून मुलीच्या वडिलांना बोललो की मला मुलीला एकदा भेटायचं आहे. ते बोलायला लागले, अहो, असं आमच्यात चालत नाही. साखरपुडा पण झाला नाही आहे अजून. पण मी बोललो की एकदाच भेटू द्या, बोलायचं आहे. हो नाही करता करता मुलीचे बाबा तयार झाले. मुलीचं नाव राखी होतं. ती मला भेटायला आली. 2 दिवसांनी पण खूप कमी बोलत होती. मी सगळं बोलत होतो. तिला विचारत होतो, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत? तुला मी आवडलो ना? तर ती होच करत होती. मी तिला विचारले, पण तू बोलत का नाही आहेस जास्त? तर ती म्हणाली की पहिल्यांदाच मी अशी कुणाला तरी हॉटेलमध्ये भेटायला आली आहे, त्यामुळे कसं तरीच वाटतंय. मग मी पण म्हटलं लाजत असेल. मग नाश्ता करून आम्ही हॉटेलमधून निघालो. मी घरी आलो. छोट्या बहिणीला फोन करून बोललो. ती मुलगी बोलत नव्हती जास्त, तर ती पण म्हणाली लाजत असेल. मग बहीण बोलली की माहेरी येते 15 दिवस लग्नाच्या तयारीसाठी. बहीण आली. मी आणि तिने मिळून सर्व खरेदी केली. साखरपुडा ठरल्याप्रमाणे पार पडला. राखी छान दिसत होती. 3 दिवसांनी लग्न होतं. आदल्या दिवशी हळद लावली गेली. मी छानपैकी स्वतःला सूट शिवून घेतला होता. बहीण आणि तिचा नवरा दोघं पण सर्व जातीने लक्ष देऊन मदत करत होते. साखरपुड्यानंतर 3 दिवसांनी लग्न होतं म्हणून बहिणीचा नवरा पण मदतीला माझ्याच घरी राहिला होता. लग्नाचा हॉल माझ्या घरापासून तसा जवळच होता. माझ्याच मित्राचा हॉल होता तो. त्यामुळे कन्सेशनमध्ये सर्व भाडं वगैरे पडणार होतं. त्यामुळे तोच ठरवला गेला. लग्नाच्या दिवशी सकाळी आम्ही सगळे तयार होऊन हॉलवर पोहोचलो. मुलीकडचे आले होते नुकतेच. सर्व तयारी चालू होती. दुपारी 11:30चा मुहूर्त होता लग्नाचा आणि 10:15च्या दरम्यान हॉलमध्ये खूपच गडबड गोंधळ चालू झाला. मुलीचे वडील तिच्या आई बहिणीला ओरडत होते. सर्व पाहुणे काय झाले करू लागले. मलाही समजेना काय चालू आहेत म्हणून. मग बहीण म्हणाली, तू तुझी तयारी कर, मी बघते. बहीण बाहेर गेली तर समजले राखी पळून गेली होती हॉलमधून. बहीण घाबरली आणि मला सांगत आली. सगळीकडे एकच गोंधळ चालला होता. नवरी मुलगी पळून गेली असा हॉलमध्ये नुसता गोंधळ चालू होता. मी पण रूममध्ये माझी तयारी करत होतो. मी धावतच बाहेर गेलो. राखी मेकअप करायला पार्लरवाल्या मुलीबरोबर रूममध्ये गेली होती आणि त्या रूमच्या पाठच्या दरवाजाने पळून गेली होती. त्यात पार्लरवाली पण तिची मैत्रीणच होती. तिनेही ह्या सगळ्या प्रकारात राखीची साथ दिली होती. खूप गोंधळ झाला. मी राखीच्या आई बाबांना ओरडून बोललो, मला सांगायचं ना आधीच. तुमच्या मुलीचं असं काहीतरी बाहेर लफडं होतं ते. तर ते बिचारे रडून बोलू लागले, आम्हाला ह्यातलं काहीच माहिती नव्हतं. त्यांनासुद्धा ह्या राखीच्या प्रेम प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. तिचे बाबा तर बिचारे माझे पाय धरून रडू लागले. आम्हाला माफ करा बोलू लागले. तिची आई पण खूप रडत होती. भाऊ पण बिचारे खजील झाले होते. मी पण अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. भरलेला हॉल हळूहळू 1 तासात खाली झाला. माझी बहीण पण रडत होती. भाऊजी मला समजावत होते की आता काय करायचं. ती गेली ऐनवेळी दगा देऊन. तो सजवलेला हॉल, ती लग्नाची उत्सुकता सर्व एका क्षणात संपली होती.
हताश होऊन आम्ही सगळेच घरी निघालो. मी फेमस वकील असल्यामुळे खूप मोठी मंडळी लग्नाला आली होती आणि त्या सर्वांसमोर राखीने मला मान खाली घालायला लावली होती. सर्वच मला समजावत होते. झाले ते झाले, त्यात तुमचा काय दोष, असं बोलत होते. बहीण पण त्या दिवसानंतर अजून 2 दिवस राहून पुन्हा सासरी गेली. पुन्हा मी एकटाच उरलो घरात. पण मी त्या सगळ्या प्रकरणानंतर स्वतःला कोंडून घेतले. एवढं वाटत होतं की घरातून बाहेर पडायला पण नको वाटत होतं. कोणीतरी बाहेर गेल्यावर बिल्डिंगमधलं विचारेल लग्नाबद्दल. कोणीतरी काहीतरी बोलेल असं सारखं वाटत राहील. मी 8 दिवस बाहेरच गेलो नाही. दूधसुद्धा आणायला गेलो नाही बाहेर. घरात बसून विचारच करत असायचो की आईवडील देवाने लवकरच हिरावून नेले. आता कुठे जरा सुख येईल असं वाटत असताना हे घडलं. मी झाल्या प्रकाराने खचलो होतो. पण मग मी लग्न कधीच न करण्याचा निर्णय घेतला. मनात सारखं वाटू लागलं की माझंच नशीब खराब आहे. 2-3 महिने गेले ह्या सगळ्यातून बाहेर यायला. मग मी ठरवलं आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूयात. म्हणजे या सगळ्याचा विसर पडेल. आणि त्यामुळे स्वतःला कामात एवढं झोकून दिलं की आज मी माझ्या प्रदेशातला सर्वात मोठा वकील आहे. मी केसेस घेत गेलो, जिंकत गेलो. खूप प्रसिद्धी मिळत गेली. बरेचदा क्लायंट विचारायचे, सर तुमचे लग्न नाही का झाले? मी नाही अजून असं बोलून विषय संपवायचो. पण कोर्टात जोडप्यांचा केसेस बघून नेहमीच वाटायचं की मी एकटाच आहे. कालांतराने मलाही वाटू लागलं की किती दिवस अजून एकट्याने जेवण करून स्वतःच खाणार. रोज तेच कंटाळवाणं रुटीन. घरी आल्यावर जेवण करणे, टीव्ही बघणे, वाटलं तर जेवण करणे नाही तर एकटाच बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवून यायचो. एकट्याने हा गाडा ओढण्याचा आता कंटाळा येऊ लागला. मग वाटू लागलं की आता आपल्याला साथीची गरज वाटत नाही आहे. पण उतार वयात कोणाची तरी साथ असावी असं वाटू लागलं. पण ह्या सगळ्यात लग्नाचं वय निघून गेलं होतं. आणि एक दिवस तुझे एक दूरचे नातेवाईक माझ्याकडे एक केस घेऊन आले होते. त्यांची केस संपेपर्यंत त्यांची आणि माझी चांगलीच ओळख झाली होती. त्यांनी मला हे स्थळ सुचवलं. ते बोलले, पण त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. 6 मुलीच आहेत. वडील खूप दारू पितात. आईच घरकाम करून घर चालवते. म्हणून मग मी म्हटलं की माझ्यामुळे कोणाचं तरी भलं होणार असेल तर जाऊन भेटूया त्या मुलीला. म्हणून तुला भेटायचं ठरवलं. अमर बोलतो, मला तुला बघायला यायच्या आधी खरंच तुझं वय माहिती नव्हतं. एक मुलगी लग्नाची आहे असंच फक्त तुझ्या त्या नातेवाईकांनी सांगितलं होतं. मी मुलगी बघायला यायला पण तेवढ्याच मनापासून तयार नव्हतो. पण मग म्हटलं एकदा भेटून तर बघू आणि तुला भेटायला आलो. पण तू आल्या माझं काहीच ऐकून न घेता तुझीच बडबड चालू केलीस. मला मान्य आहे तुला शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. पण एक सांगू का, एकतर तुमचं गाव खूप अडगाव आहे. त्यामुळे त्यात सुधारणा व्हायला बरीच वर्षे जातील. त्यात नोकरीसाठी कुठे लांब राहणे तुला शक्य नाही. घरी वडील आईला खूप त्रास देतात. पैशाची तंगी आहे घरात. असं असताना तू डॉक्टर कशी होणार? आता निर्णय पूर्णपणे तुझा असेल. तू सगळ्या बाजूने विचार करून 8 दिवसात मला तुझा निर्णय कळव. हो नाही, जे काही असेल ते मी माझा फोन नंबर देतो तुला, त्याच्यावर कॉल करून कळव. सीमा घरी आल्यावर आईला सगळं सांगते. आई पण म्हणते, अगं सीमा 10 वर्षाचं अंतर तुम्हा दोघात खूप होतोय ना. मला काही हे योग्य वाटत नाही आहे. सीमा बोलते, आई मी विचार करून तुला संध्याकाळी सांगते. सीमा खूप विचार करते आणि शेवटी लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचते. सीमा 3 दिवसांनी अमरच्या फोनवर कॉल करून सांगते की मी लग्नाला तयार आहे. तुम्ही घरी येऊन आईबाबांशी बोला लग्नाच्या तारखेबद्दल. अमर पण खुश होतो आणि बोलतो, मी परवा माझ्या ताई आणि भाऊजींना घेऊन लग्नाची बोलणी करायला येतो. अमर त्याची बहीण भाऊजी बरोबर सीमाच्या घरी येतो. लग्नाची बोलणी होते. अमर बोलतो, मला वाटतंय की आपण लग्न थाटामाटात न करता सरळ कोर्टात करावं. त्याने उगाचच तुम्हाला पण असं मनातून वाटणार नाही की आमची परिस्थिती नव्हती तरी मला लग्न थाटात करायचं आहे असं बोलून पेचात टाकलं. खरोखर मलाही जास्त तामझाम करायचं नाही आहे. आपण लग्न कोर्टात करू आणि दुसऱ्या दिवशी लग्नाच्या पूजेला सर्व नातेवाईकांना आमंत्रण देऊ. सर्वांना हा निर्णय पटतो आणि 8 दिवसांनी अमर आणि सीमाचं लग्न होतं. सीमाचा नव्या घरी गृहप्रवेश होतो. सीमाला घर बघून खूप छान वाटतं. 2 BHKचा मोठा फ्लॅट असतो. सीमा खूप खुश होते घर बघून. अमर लगेच सीमाला बोलतो, मी घर माझ्या पद्धतीने लावलं आहे. आता तुम्हाला आवडेल तसं सगळं नीट जागेवर लावून घ्या. अमरचं वाक्य ऐकून सीमा मनोमन आनंदी होते. पूजेला अमरची मित्रमंडळी येतात. त्याच्या बहिणीचे सासू सासरे पण येतात. बहीण अजून 1 दिवस राहून आपल्या सासरी जाते. मग सुरू होतो सीमा आणि अमरचा सुखी संसार. अमर 2 दिवसांनी सीमाला मॉलमध्ये घेऊन जातो आणि बोलतो, तुला आपल्या घरासाठी काही हवं असेल किंवा किचनमधलं
घरातलं काही सामान हवं असेल तर बिनधास्त घे इथे. सीमा तो मॉल बघूनच हरखून जाते. ती तिच्या गावाबाहेर पण कधी जास्त गेलेली नसते. सीमा कचरत थोडं थोडं सामान घेते आणि लगेचच अमरला निघूया बोलते. 8 दिवसांनी अमर सीमास एका कॉलेजला ॲडमिशन करून देतो आणि सीमाला बोलतो, तुला मी रोज कॉलेजला सोडत जाईन. सीमा बोलते, अहो मला इथली काहीच माहिती नाही आहे. मी कसं मॅनेज करणार? अमर बोलतो, मी आहे ना, मी सांगेल तुला सगळं. जमेल ग तुला हळूहळू. सीमा कॉलेजला जाऊ लागते. अमर सीमाला एका महिन्याने तिच्या माहेरी घेऊन जातो आणि तिच्या वडिलांना सांगतो की मी तुमचं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नाव नोंदवलं आहे. तुम्हाला सुधारायचं आहे आता. 3 महिन्यांनी तिकडून छान सुधारून यायचं आणि बोलतो की आई तुम्ही पण आता इथे एवढ्याशा खोलीत राहायचं नाही. मी तुम्हा सगळ्यांसाठी एक शहरात घर बघितलं आहे, तिथे राहायचं. सीमाची आई बोलते, अहो जावई बापू नको एवढं सगळं. जागा बदलली की मुलींची शाळा पण बदलावी लागेल. अमर बोलतो, ते पण मी करतो ॲडमिशनचं. सीमाची आई बोलते, अहो माझी सगळी घरकाम इथे आहेत. तर अमर बोलतो, अहो 3 महिन्याचा तर प्रश्न आहे. बाबा एकदा नीट होऊन आले की ते त्यांची रिक्षा चालवतील रोज. मग सगळंच व्यवस्थित होईल. आणि तुम्हाला ह्या तुमच्या मुलाची मदत का नको वाटते? मी तुमचा मुलगाच झालोय आता. मुली पण बोलतात, आई भाऊजींचं ऐक ना, आपण छान चांगल्या ठिकाणी राहायला जाऊया ना. मग हो नाही करत करत सीमाची आई पण तयार होते आणि मग सीमाच्या घरचे अमरने सांगितलेल्या ठिकाणी शिफ्ट होतात. अमर आणि सीमा पण छान संसार करतात. सीमा पण शिकत असते. सीमाच्या सगळ्या बहिणींचं पण अमर चांगल्या शाळेत ॲडमिशन घेऊन देतो. सीमाचे वडील 3 महिने व्यसनमुक्ती केंद्रात राहून येतात. दारू पूर्णपणे सोडलेली असते त्यांनी. 15 दिवसांनी ते आपली रिक्षा चालवायला जायला लागतात. सीमाच्या घरची पण स्थिती सुधारते. सीमाच्या घरच्यांना तर अमर आपल्या सर्वांच्या आयुष्यात देवच बनून आला असं वाटत असतं. सीमाच्या बहिणी पण हळूहळू मोठ्या होत असतात, शिकत असतात. कालांतराने सीमा पण डॉक्टर होते. अमर त्याचा शब्द खरा करतो. सीमाला डॉक्टर करतो. तिला जवळच्याच एरियामध्ये छोटासा दवाखाना काढून देतो. लग्नाला 7 वर्ष होत असलेली असतात. सीमा अमरला बोलते, आता आपण मुलाचा विचार करूया का? अमर पण हो बोलतो. सर्वच अगदी सुखात छान चाललेलं असतं. 1 वर्षाने सीमा गरोदर राहते. अमर पण खूप खुश होतो. सीमा 9 महिन्यांनी एका गोंडस मुलाला जन्म देते. सगळेच खूप आनंदी असतात. मुलाचं नाव आशय ठेवण्यात येतं. सगळ्या मावश्या, आजी आजोबा बाळाची खूप लाड करत असतात. आशय हळूहळू मोठा होत असतो. आता 5वीला असतो. कालांतराने सीमाच्या 2 बहिणी चांगल्या नोकरीला लागतात. अमर वकील असल्यामुळे त्यांच्या बऱ्याच ओळखी असतात. त्या ओळखीतूनच तो सीमाच्या 2 बहिणींना नोकरीला लावतो. पण म्हणतात ना, सगळं छान चाललेलं असलं की काहीतरी विपरीत घडतंच. तसं अमरचा एके दिवशी मोठा ॲक्सिडेंट होतो. एका मोठ्या टेम्पोने त्याच्या गाडीला धडक दिलेली असते. घरी फोन आल्यावर सीमाची अवस्था खूपच वाईट होते. सीमा पटकन हॉस्पिटलला जाते. अमरची अवस्था खूपच वाईट असते. सीमा डॉक्टरला भेटते. डॉक्टर बोलतात की आम्ही आमच्या परीने पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अमरच्या मेंदूला खूप मार लागलेला असतो. अमर सिरियस असतो. सीमा डॉक्टर असल्यामुळे ती मोठ्या डॉक्टरांना पण बोलवून ट्रीटमेंट देते. पण ऑपरेशन चालू असतानाच अमर कोमात जातो आणि कंडिशन अजूनच क्रिटिकल होते. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात पण काहीच उपयोग होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमरची प्राणज्योत मालवते. सीमाच्या घरचे, सीमा सगळेच खूप शॉकमध्ये जातात. सीमाच्या बहिणी, आई वडील तर रडून रडून डॉक्टरला बोलत असतात की आमच्या देवाला वाचवा, आमच्या सगळ्यांचा देव आहे तो. सीमा सारखी बेशुद्ध होत असते. घरी प्रेत आणण्यात येते. आशय पण खूप रडत असतो. बाबा उठा ना, असं सारखं अमरला बिलगून रडत असतो. अमरचा आशयवर खूप जीव असतो. तो सीमाला म्हणत असे, आपण आशयला पण तुझ्यासारखंच डॉक्टर करूयात. असं हळूहळू दिवस जात असतात. सीमाने तिचा दवाखाना बंदच ठेवलेला असतो. एवढे दिवस तिला अमरबरोबर घालवलेले दिवस आठवत असतात. घरात तिला सारखं तू आहेस इथे असं जाणवत असे. त्याचं कपाट, त्याचे कपडे बघून तिला सारखं रडायला येत असे. एक बहीणसोबत म्हणून 12 दिवस राहायला आली होती. पण तिची पण नोकरी सीमाच्या इथून लांब पडत असल्यामुळे ती पण गेली. आता सीमाला घर खायला उठत असे. पण आशयकडे बघून ती तिचा सारखा येणारा हुंदका आवरत असे. सीमा सारखी मनातल्या मनात बोलत असे की मी स्वप्नात पण घरच्या गरीब परिस्थितीमुळे माझं स्वप्न पूर्ण करू शकत नव्हती. ते माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न अमरने पूर्ण केलं. माझ्या माहेरची परिस्थिती, जी कधीच वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे सुधारली नसती, ती अमरने 3 महिन्यात सुधारली. माझ्या 5ही बहिणीला चांगलं शिकवलं. त्यांचं सगळं चांगलं झालं. अमर खरोखरच आमच्या सर्वांच्या आयुष्यात देवाने पाठवलेलाच देवदूत होता आमच्यासाठी. 1 महिन्याने सीमा दवाखान्यामध्ये जायला पुन्हा सुरुवात करते आणि हळूहळू या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.
कालांतराने सीमा आपल्या एकेका बहिणीचं लग्न करून देते. एकच 3 नंबरची बहीण लव्ह मॅरेज करते. पण तिने पण सांगितल्यावर त्या मुलाची घरची परिस्थिती चांगलीच होती म्हणून सीमा त्यांचं पण लग्न करून देते. 5ही बहिणींची लग्न होतात. मग आई वडील घरी एकटेच उरतात. म्हणून मग सीमा त्यांना उतारवयात आपला आधार होईल म्हणून मग कायमचे आपल्याच घरी राहायला घेऊन येते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.